नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीच्या येडण्या किंवा धिरडे. काही जण यांना येडण्या म्हणतात, काही धिरडे म्हणतात. पण खायला खूप चवदार लागतात. नाश्त्यासाठी तर खूप चांगला ऑप्शन आहे. त्यासाठी मी 1.5 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. बनवायच्या 2 तास आधी डाळ भिजत घालायची. स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी टाकून भिजत घालून द्यायचं. 2 तासानंतर बघा आपली डाळ भिजून झालेली आहे. तर डाळीतलं पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, धने, आलं, लसूण आणि जिरं घेतलेलं आहे. मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं. त्यानंतर मुगाची डाळ टाकायची आणि थोडं पाणी टाकून परत बारीक फिरवून घ्यायचं. अशा प्रकारे आपण सर्व डाळ मिक्सरला फिरून घेऊ. थोडं पाणी टाकून फिरवायचं म्हणजे लवकर वाटली जाते बारीक. एकदम खूप बारीक पण नाही करायचं, एकदम जाड पण नाही करायचं. आता बॅटरला चांगलं फेटून घ्यायचं. थोडं हवं तर तुम्ही थोडं जर घट्टसर वाटलं तर थोडं पाणी टाकायचं. त्यानंतर हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि परत एक वेळा फेटून घ्यायचं चांगलं. आता आपण त्यामध्ये टाकू कोथिंबीर मस्त बारीक चिरायची आणि टाकायचं. हवं तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकू शकतात, कांदा टोमॅटो. त्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा. तवा माझा लोखंडाचा असल्यामुळे त्याला थोडंसं आपण पाणी शिंपडायचं आधी, मग तेल टाकायचं. म्हणजे मग तव्याला बॅटर चिटकत नाही. मस्त 1 चमचा बॅटर घ्यायचं आणि तव्यावर मस्त पसरवायचं. खूप जास्त पातळ पण नको आणि एकदम जाड पण नको, असं पसरवायचं. आणि थोडंसं तेल टाकायचं वरतून. मग त्यानंतर 1 ते 2 मिनिट कमी गॅसवर होऊ द्यायचं. जास्त गॅस फास्ट असला तर लवकर करपतो पण कुरकुरीत होत नाही, त्यासाठी. त्यानंतर बघा आता किती मस्त झाली आपली येडणी. बघा किती मस्त आहे. आता अशा प्रकारे आपण सर्व येडण्या काढून घेऊ. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या येडणीसोबत खायला तुम्ही ग्रीन चटणी बनवू शकतात किंवा दही, नाहीतर मग केचपसोबत पण चांगली लागते, टोमॅटो केचपसोबत. ग्रीन चटणी जर तुम्हाला हवी असेल तर ग्रीन चटणीची रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर जर दही पण असं घट्टसर बनवायचं असेल तर दही पण कसं बनवायचं त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यानंतर बघा असा आपला चमचमीत नाश्ता तयार आहे. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. थँक्यू.